नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्पॉन्ज डोसा, इडली आणि पेपर डोसा। हे सगळं मी एका बॅटरपासून बनवणार आहे। हे बॅटर बनवण्यासाठी मी इथे राशनचे तांदूळ वापरलेले आहे। 4 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। अर्धा चम्मच मेथ्या टाकायच्या आहे, यामुळे इडलीचं बॅटर छान फर्मेंट होतं। 4 ते 5 वेळ स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घेऊया। डाळ तांदूळ धुवून झालेली आहे। 8 तासासाठी डाळ तांदूळ भिजत ठेवूया। 8 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे। इथे मी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे, तो म्हणजे भिजवलेले पोहे। जर आपण भिजवलेले पोहे या बॅटरमध्ये टाकले तर आपली इडली खूप सॉफ्ट होते आणि स्पॉन्जी डोसा पण जाळीदार असा तयार होतो। डाळ तांदूळ आणि थोडे पोहे मी मिक्सरला बारीक वाटून घेते। इथे मी 2 बॅचमध्ये हे सगळं वाटून घेणार आहे। अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। इथे मी दुसरी पण बॅच वाटून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंफार बॅटर राहिलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे बॅटर 10 मिनिट छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं बॅटर छान फर्मेंट होतं। बॅटर 10 ते 12 मिनिट मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे। हे बॅटर आता मी एका स्टीलच्या डब्यामध्ये टाकून घेते। डब्याला झाकण लावून मी इथे रात्रभर बॅटर आपलं फर्मेंट करून घेणार आहे। आता ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे, तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फर्मेंट झालेलं आहे। मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण अचूक प्रमाण आहे। जर तुम्ही याच प्रमाणामध्ये डाळ तांदूळ घेतले आणि भिजवलेले पोहे टाकले तर तुमचं पण बॅटर सेम असंच छान फर्मेंट होईल आणि यापासून बनवलेली इडली पण खूप सॉफ्ट होते। आणि आता मी तुम्हाला यापासूनच स्पॉन्ज डोसा पण बनवून दाखवणार आहे आणि क्रंची असा पेपर डोसा पण मी याच बॅटरपासून तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला या बॅटरपासून क्रंची असा डोसा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी थोडं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। डोशासाठी आपल्याला एवढं पातळ असं पीठ लागणार आहे। इथे मी डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे। डोशाचं थोडं बॅटर तव्यावर टाकून डोसा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा। बघू शकता तुम्ही डोसा किती छान क्रंची असा आपला तयार झालेला आहे। आता मी याच बॅटरपासून तुम्हाला स्पॉन्ज डोसा पण बनवून दाखवणार आहे। मस्त अशी जाळी आपल्या डोशाला आलेली आहे। लुसलुशीत असा हा डोसा आपला तयार होणार आहे। स्पॉन्ज डोसा पण बनवून तयार आहे। आता आपण याच बॅटरपासून इडली बनवून घेऊया। त्यासाठी मी थोडं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। इडलीसाठी आपल्याला पिठाची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। बॅटर इडली पात्रामध्ये टाकून घेऊया। पंधरा मिनिट इडली स्टीम करून घ्यायची। 15 मिनिट झालेले आहे। इडली छान अशी स्टीम झालेली आहे। थोडं थंड झाल्यावर इडली पात्रातून इडली काढून घेऊया। पांढरी शुभ्र अशी इडली आपली तयार आहे। इडली छान सॉफ्ट झालेली आहे। अशा प्रकारे आपण एकाच बॅटरपासून सॉफ्ट अशी इडली बनवलेली आहे। स्पॉन्जी असा स्पॉन्ज डोसा पण याच बॅटरपासून बनवलेला आहे आणि क्रंची असा पेपर डोसा पण याच बॅटरपासून आपण बनवलेला आहे।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.